नमस्कार. आज आपण मुलांच्या आवडीचा चीजचा एक पदार्थ पाहणार आहोत. तर त्यासाठी आपण 2 चमचे रवा घेतलेला आहे आणि पाव वाटी पाणी टाकून आपण तो छान भिजवायला ठेवून द्यायचा आहे. हा रवा घातल्यामुळे आपले जे आपण शंकरपाळे करणार आहोत तर ते छान असे फुललेले राहतात. आणि त्यानंतर एका पॅनमध्ये आपण दूध घेतलेलं आहे आणि त्या दुधामध्ये आपण 2 चमचे साजूक तूप घालून घेणार आहोत. आपल्याकडे बटर असलं तर ते टाकलं तरीसुद्धा चालेल, पण या ठिकाणी मी तुपाचा वापर केलेला आहे. त्यानंतर चीज क्यूब असे हे विकत मिळतात. तर 2 चीज क्यूब मी या ठिकाणी घेतलेले आहे आणि ते आपल्याला बारीक किसून घ्यायचे आहे. आणि ते सगळं आपल्याला गॅसवर ही पॅन ठेवून आपल्याला ते वितळून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण 2 कप मैदा घेतलेला आहे आणि 2 चुटकी खाण्याचा सोडा आहे आणि त्याचसोबत आपण अर्धा चमचा मीठसुद्धा यामध्ये घालून घेतलेला आहे. त्यानंतर आपण जो भिजत घातलेला रवा होता तर हा रवा आपण यामध्ये घालून घेणार आहोत. आता तो छान भिजलेला आहे. त्यानंतर आपण जे दूध तयार केलेलं होतं तर ते टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला हा गोळा दुधाच्या साहाय्याने भिजवून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी मला म्हणजे अजिबात मैदा एक्स्ट्रा लागलेला नाही आहे किंवा मला पाण्याचा किंवा दुधाचा वापरसुद्धा या ठिकाणी करावा लागलेला नाही आहे. तर अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये आपला हा गोळा तयार झालेला आहे. जर तुमचा गोळा हा थोडासा सैल झाला असेल तर तुम्ही थोडा मैदा त्या ठिकाणी वापरू शकता किंवा जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही थोडंसं दुधाचा वापर करून हा गोळा तयार करू शकता. त्यानंतर आपण तेल टाकून हा गोळा मळून घेतलेला आहे आणि 10 मिनिटाची रेस्ट त्याला दिलेली आहे. आणि त्यानंतर आपण याचे 5-6 गोळे असे तयार करून घेणार आहोत. आपल्याला छोटे छोटेच गोळे याचे करायचे आहे, कारण की आपल्याला अतिशय पातळ असे हे पोळी लाटायची आहे. तर या ठिकाणी आपण लावण्यासाठी मैद्याचा वापर करू शकतो. थोडासा मैदा मी त्या गोळ्याला लावून घेतलेला आहे आणि अतिशय पातळ अशी पोळी आपल्याला लाटायची आहे आणि अगदी सहज हे लाटलं जात आहे. त्यानंतर आपल्याला हा जो आपला गोल तयार झालेला आहे त्यामुळे आपल्याला आजूबाजूच्या ज्या कडा आहेत तर ह्या काढून घ्यायच्या आणि साधारण चौकोनी असा आकार याला द्यायचा आहे. बाजूच्या कडा आपण पुन्हा वापरू शकतो. आणि पिझ्झा कटरच्या साहाय्याने मी अगदी बारीक बारीक याचे चौकोन असे तयार करून घेत आहे. चाकूपेक्षा यांनी अगदी सहज आणि सोपं जातं. आणि तुम्ही पाहिलं असेल मार्केटमध्ये छान असे बारीक बारीक छान बरणीमध्ये असे हे चिजलिंग ज्याला म्हणतात तर हे आपल्याला दिसतात. तर अगदी त्याच पद्धतीने आपण हे तयार करत आहोत. आपलेसुद्धा अतिशय सुंदर आणि असे फुगलेले फ्लफी असे आपले हे चिजलिंग तयार झालेले आहे किंवा खारे शंकरपाळे किंवा चीजचे शंकरपाळे आपण याला म्हणू शकतो. तर आपल्याला जर असे लाटून ठेवायचं असेल आणि हे चौकोन तयार करून ठेवायचं असेल तर एखाद्या ताटाला आपण खाली मैदा थोडासा भरभरून घ्यायचा आणि जेव्हा आपण हे चौकोन टाकतो, कापलेले शंकरपाळे टाकतो, त्यावेळेलासुद्धा त्याच्यावर थोडा मैदा आपल्याला टाकून घ्यायचा आहे, नाहीतर ते एकमेकाला चिपकू शकतात. पण मी या ठिकाणी अगदी 2-2 पोळ्या लाटून घेतलेल्या आहे आणि त्या तळून घेतलेल्या आहे. म्हणजे अतिशय लवकर असा हा पदार्थ तयार होतो आणि मुलांच्या खूप आवडीचं असं हे चीजचे सगळेच पदार्थ मुलांना खूप आवडतात. तर आपण अगदी घरीच ते तयार करू शकतो आणि फार जास्त वेळ याला लागत नाही. फक्त थोडासा तळायला थोडा वेळ लागतो. अशा पद्धतीने 2 पोळ्या मी तुम्हाला लाटून दाखवलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता की अतिशय बारीक असं हे
आपण लाटून घेतलेलं आहे. कारण अगदी पातळ असे पाहिजे आणि छोटे छोटे चौकोन आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहेत. तर अशी माझी ही साधी सोपी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्यामुळे असे जे नवीन नवीन व्हिडिओ मी घेऊन येत असते तर त्याचं नोटिफिकेशन आपल्याला आधी पोहोचेल आणि त्यामुळे आपल्याला ते व्हिडिओ लवकरात लवकर पाहता येतील. तर या ठिकाणी आपण आता तळण्यासाठी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे आणि याच्यात तळण्यासाठी आपल्याला थोडंसं सुरुवातीला गरम असं तेल हवं आहे. कारण गरम तेलामध्ये टाकल्यानंतर आपण सोडा टाकलेला आहे त्यामध्ये तो असा पटकन फुलतो. गरम तेलाच्या सान्निध्यात आल्यानंतर तो छानपैकी असा फुलतो आणि त्यानंतर आपल्याला थोडासा गॅस कमी करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हे मंद आचेवरच ते तळून घ्यायचे आहे. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत त्यामुळे मुलांना काहीतरी सतत असं खायला लागत असतं. तर प्रत्येक वेळेला आपण ते तयार करून देऊ नाही शकत. त्यामुळे आपण असे पदार्थ तयार करून आपण डब्यामध्ये भरवू शकतो आणि हे भरपूर दिवस असे हे टिकतात. म्हणजे एखादा महिना तर आरामशीर ते टिकतात, पण तोपर्यंत ते शिल्लक राहत नाही, संपून जातात. ही वेगळी गोष्ट आहे, पण एखादा महिना ते आरामात टिकतात. आणि याच्यात आपण वेगवेगळे फ्लेवरसुद्धा करू शकतो, परंतु मुलांसाठी केलं असल्यामुळे मी ते साधे सिंपलच असे ठेवलेले आहे. त्याच्यावर कोणतंही फ्लेवर मी ॲड केलेलं नाही आहे. तर अशा पद्धतीने आपण दुसरा घाणासुद्धा यामध्ये टाकलेला आहे. कढईमध्ये आपण पाहू शकता छान असे आपले शंकरपाळेच म्हणूया याला, छान फुललेले आहेत. आणि नंतर असा झारा आपल्याला थोडासा हलवत राहायचा आहे, कारण ते पातळ असल्यामुळे थोडेसे जळू शकतात. त्यामुळे सतत आपल्याला उलटपालट त्याला करत राहायचं आहे. अतिशय सुंदर आपले शंकरपाळे तयार झालेले आहेत. रंगसुद्धा खूप छान आलेला आहे. आता मी इथं तुम्हाला दाखवत आहे की आपण हे शंकरपाळे डायरेक्ट आपण एका चाळणीमध्ये टाकलेले आहे आणि झाऱ्यावरसुद्धा आपण कढईच्या बाजूने थोडंसं तेल निथरून घेत आहोत आणि पुन्हा एका छोट्या चाळणीमध्ये आपण ते टाकलेलं आहे आणि आपला दुसरा घाणा तळेपर्यंत आपण ह्या छोट्या चाळणीमध्ये ठेवणार आहोत. आणि त्यानंतर दुसरा घाणा तळून झाल्यानंतर आपल्याला ते छोट्या चाळणीतले जे आहेत शंकरपाळे ते मोठ्या चाळणीमध्ये टाकायचे आहेत. अशा पद्धतीने आपण तेल जास्तीत जास्त हे त्याच ठिकाणी आपण काढून घेणार आहोत. आणि सुंदर क्रंची, फ्लफी आणि चवीला अतिशय सुंदर असे हे शंकरपाळे तयार झालेले आहेत. तर अगदी थोडीशी जरी आपल्याला कुठे रेसिपी आवडली असेल तर लगेच आपण रेसिपीला लाईक करावं आणि तुम्हाला ते कसे वाटले तर त्यासंबंधी कमेंटसुद्धा करा. आणि सबस्क्राईब चॅनलला करू शकता, कारण ते फ्री असं आहे, त्याला काही चार्जेस लागत नाहीत. त्यामुळे आपण सबस्क्राईब करू शकता. अशा पद्धतीने सगळे शंकरपाळे आपण तळून घेणार आहोत. आणि सगळ्या बारीक सारीक गोष्टी दाखवण्यामुळे आपला व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे, तरी न कंटाळता आपण तो संपूर्ण पाहावा. त्यामुळे ज्या छोट्या छोट्या टिप्स आहेत तर ह्या तुम्हाला माहीत होतील. सुरुवातीला थोडा गॅस मोठा करायचा आहे. अतिशय सुंदर असे आपले चिजलिंग तयार झाले आहेत. धन्यवाद.